चला तर जाणून घेऊया सेंद्रिय मट्टा जो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला विकायचा आहे तो बनवायचा कसा। चला तर हे जवळपास 2 लिटर ताक। साहित्यामध्ये हे बारीक मीठ आहे, ही आलं लसूण पेस्ट, ही साखर, ही जिरा पूड आणि हे खरडा। आता हे खरडा जे आहे ते नुसतं पाणी आणि खरडा आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे। आता हे 2 लिटर ताक, त्याचं थिकनेस जास्त असल्यामुळे त्याच्यात एक 250 ml पाणी आपण घालायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित मट्टा तयार। याच्यात आलं लसूण पेस्ट एक 4 चमचे, आपले साधा घरातला चमचा आहे तर त्याने एक 4 चमचे आपण आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये घालतोय। नंतर हा खरडा, आता खरडा 3 चमचे आपण टाकणार आहोत। हे सगळं 1 लिटर ताकामधलं प्रमाण सुरू आहे। त्यानंतर साखर एक 4 चमचे आपण टाकणार आहोत। यानंतर बारीक मीठ जवळजवळ 1.5 चम्मच। त्यानंतर जिरा पावडर 2 चम्मच जिरा पावडर याच्यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण एकत्र असं ढवळून घ्यायचं आहे, एकजीव होईपर्यंत हे थोडंसं ढवळायचं आहे। सर्वात महत्त्वाचं याच्यातली जी साखर आहे ती साखर आणि मीठ हे जोपर्यंत त्यात एकजीव होत नाही, विरघळत नाही, तोपर्यंत थोडंसं हलवायचं आहे। यामध्ये तुम्ही बघितला तर कुठल्याही पद्धतीच्या केमिकलचा किंवा कुठल्याही स्वादाचा वापर न करता जे नॅचरल आहे, म्हणून त्याला सेंद्रिय मट्टा म्हटलेला आहे आणि जे लोकांना खूप भावतं, अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी होतं। एकदा जर तुमच्याकडे हे मट्टा पिऊन गेले तर वारंवार यायलाच पाहिजे कस्टमर, असा हा मट्टा आहे। सेंद्रिय मट्टा म्हणून ओळखला जातो। सगळी साखर मीठ हे सगळं एकत्र मिक्स होईपर्यंत त्याला हलवलं गेलेलं आहे। आपला हा आता तयार आहे। तर हा मट्टा जर बघितला तुम्ही तर सेंद्रिय मट्टा आता विकायचा कसा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मट्ट्याची क्वालिटी अतिशय जबरदस्त ताक क्वालिटीचं होतं। ताक कशा पद्धतीनं निवडायचं, तुम्ही विकत ताक घेऊ शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा ताकाचा थिकनेस थोडासा जास्त असला पाहिजे, अशा पद्धतीचं ताक पाहिजे, त्याच्यात जास्त पाणी नको। तर हा मट्टा अप्रतिम म्हणजे अप्रतिम क्वालिटीचा मट्टा झालेला आहे। पण तो मार्केटमध्ये आणायचा कसा, तो विकायचा कसा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। लोक तुमच्याकडे का येतील तुमचा मट्टा पिण्यासाठी, त्याचं एकमेव रिझन मी जे म्हटलेलं होतं की एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। तर तो मट्टा विकायचा आहे, पण सेंद्रिय मट्टा आहे ना आपला, तर आपल्या मातीशी नाळ जोडून तो मट्टा विकायचा आहे। लोक नक्कीच तुमच्याकडे आकर्षित होतील। मग कशा पद्धतीनं मातीशी नाळ जोडून, याचा अर्थ काय, हे बघा, हा डेरा, आता हा डेरा त्याला एक स्टँड करून घ्यायचं आणि ह्या डेऱ्यामध्ये तुम्ही मग अगदी 25 लिटर 30 लिटर 50 लिटरपर्यंत मट्टा तुम्ही ठेवू शकता। याला बाहेरून कापड लावून त्याच्यावर जर पाणी ओतलं तुम्ही आणि त्याच्या माध्यमातून तो गारवा राहतो, म्हणजे नॅचरल गार, बर्फ लागत नाही, बर्फ घालावं लागत नाही, म्हणजे तुमचा मट्टा हा नॅचरल मट्टा म्हणून ओळखला जाईल, सेंद्रिय मट्टा म्हणून ओळखला जाईल। आणि हा डेऱ्यामध्ये तुम्ही जर स्टँडवर ठेवून रस्त्यावर कुठल्याही चौकात जिथं गर्दीचं ठिकाण आहे तिथं जर तुम्ही ठेवलात तर नक्कीच तुमच्याकडे मट्टा पिण्यासाठी लोकांची रांग लागेल। आणि हा मट्टा द्यायचा कशामध्ये, तर तुम्हाला इथं मातीचं जग आहे आणि जगाच्या माध्यमातून हे काढायचं आणि मातीच्या ग्लासमध्ये तुम्ही हा मट्टा द्यायचा आहे। मातीच्या ग्लासमध्ये मिळणारा मातीच्या डेऱ्यातला मट्टा म्हटल्यानंतर लोकांची नक्कीच तुमच्याकडे रांग लागेल, लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं तुमचा एक ब्रँड तयार होईल, ब्रँड। आणि हा जर ब्रँड तुमचा तयार झाला तर लोक तुम्हाला शोधत येतील तुमचा मट्टा पिण्यासाठी। हे सगळं साहित्य तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच मी सांगेन, कमेंट करा, तुमचे व्हॉट्सअप नंबर सांगा, कुठेही तुम्हाला मिळतं मार्केटमध्ये मातीचं साहित्य कुठेही मिळतं। जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती द्यायची पाहिजे असेल तर नक्कीच मी सांगेन पुढच्या व्हिडिओसाठी, तर या पेजला फॉलो करायला लागतंय।
नक्की तुम्ही तुमचा हा व्यवसाय अतिशय उत्कृष्टदृष्ट्या ह्या उन्हाळ्यामध्ये सुरू करा आणि लाखो रुपयाचं इन्कम कमवा. माझ्याकडून तुम्हाला या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आहा, सेंद्रिय मट्टा हे जर कस्टमर पिले ना, तुम्हाला कस्टमर सोडणार नाही. ओपन चॅलेंज आहे माझं. नक्की हा मट्टा पिण्यासाठी तुम्ही जिथं आहात तिथं कस्टमर तुमच्यापर्यंत शोधतील. तुम्हीही ट्राय करा आणि व्यवसाय चालू करा. धन्यवाद.